कोण आले ते याला नाही कळते का नाही काय झालं. आणि नवीन फलंदाज झालेला आहे तो खतरनाक असे क्षेत्ररक्षणामध्ये परफॉर्मन्स करणारा खेळाडू कुणाल शेळके. बघूया आता आपल्या संघासाठी काय करतो ते. 6 चेंडू 10 धावांची गरज आहे. आणि हा सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू. 5 चेंडू 10 धावांची गरज. परत एकदा सुंदर असा चेंडू. 4 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय आतापर्यंतची हाय व्होल्टेज लढत म्हणावी लागेल. 4 चेंडू 10 धावांची गरज. कारण हा सामना जिंकल्यानंतर जर तर क्वालिफाय होणार आहे ते संघ, त्यामुळे अतिशय हाय व्होल्टेज लढत ही. यानंतर एक जानेमाने फलंदाज अभिज जावळे. बघूया अभिज जावळे यांना कायम संघात घेत असतात ते शिवाजी हारणे. बघूया त्यांचे निवड सार्थ ठरवतात का ते. पुढचा चेंडू आणि पॉईंटच्या दिशेने ठेवलेला चेंडू. त्यावर बघूया किती धावा घेतात फलंदाज. आणि 1 धाव घेण्याचे ठरलेले आहेत ते फलंदाज. 3 चेंडूत 9 धावांची गरज आहे. 3 चेंडूत 9 धावांची गरज. आणि सुंदर असा चेंडू. आता झालं की रे लावरा रे. 2 चेंडूत 9 धावांची गरज. 2 चेंडूत 9 धावांची गरज आहे. अतिशय जबरदस्त अशी लढत. आणि परत एकदा उत्तम फटका मारण्याच्या नादात हा निर्धाव चेंडू. 1 चेंडू 9 धावांची गरज. अशक्य प्राय असे आव्हान ज्यांना की एक नो बॉल त्यांना यातून वाचवू शकतो. बघूया काय होतं ते. आणि उत्तम असा मारलेला फटका उंच असा गेलेला चेंडू. आणि त्या बघूया फलंदाज किती धावा घेतात ते. आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण रोहित गायकवाड यांच्याकडून. आणि 2 धावा घेण्यात ते ठरलेले ते फलंदाज. आणि हा सामना देव स्पोर्ट्सच्या संघाने 7 धावेने जिंकलेला आहे. 6 धावेने जिंकलेला आहे. यानंतर पुढचा सामना रॉयल मराठा आणि युवा आदर्श हिटर्स. बॅडलाईन मध्ये खेळत नसेल तर लवकर उतरायचा. कोण रे